बालवडकर हे सातत्यानं आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। या प्रभाग क्रमांक 9 मधील आता एक इंटरेस्टिंग फेज सुरू झालेला आहे, कारण का 6व्या फेरी अखेर जे आकडे आलेले आहेत त्यानुसार 7400 मतांनी अमोल बालवडकर यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे। आणि मी यासाठी इंटरेस्टिंग फेज यासाठी म्हणालो कारण का या 7400 मतांनी आघाडी घेतली आहे, मात्र आता जे काउंटिंग होतं, जे बाणेर आणि बालेवाडीचं जे काउंटिंग होतं हे संपलेलं आहे आणि आता पाषाणच्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत ते खोलणं सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता खरं चित्र स्पष्ट होईल। जो विश्वास भाजपचे जे काही उमेदवार असेल किंवा कार्यकर्ते जो पाषाण आणि सूसवरती दाखवत होता तो विश्वास कितपत खरा आहे हे आता खरं निश्चित होणार आहे। मात्र ही एवढी मोठी आघाडी आहे जी 7400ची आघाडी आहे, ती फक्त पाषाण आणि सूसच्या जोरावर तोडली जाऊ शकते का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। परंतु जे दावा करतायत त्यांच्या दाव्यावरती आता पुष्टी होईल की नेमकं काय चित्र होणार आहे, कारण का आता पाषाणमधील मतदान पेट्या मोजायला सुरुवात केली आहे। पाषाणमधली आता 6वी फेरी झालेली आहे। 6व्या फेरी अंती बालवडकर जवळपास म्हणजे तब्बल 7400 मतांनी आघाडीवरती आहेत।